नमस्कार. मी चिंतामणी सहस्रोदे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा भारतीय जनता पक्षातला प्रवेश अखेर निश्चित झालेला आहे. उद्या म्हणजे बुधवारी दुपारी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होईल असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळं आता या वेळापत्रकात काही गडबड होईल असं निदान आज तरी आता वाटत नाही. पृथ्वीराज पाटील गेले काही 2 ते 3 महिने तरी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार अशा स्वरूपाच्या बातम्या सतत येत होत्या. तशी चर्चाही सुरू होती. परंतु त्यांच्या आधीच विधानसभेच्या निवडणुकीतल्या त्यांच्या समोर उभ्या राहिलेल्या उमेदवार आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री वहिनी पाटील यांनीच भारतीय जनता पक्षात आधी प्रवेश केला आणि एक प्रकारे पृथ्वीराज पाटील यांना भारतीय जनता पक्षातले त्यांचे जे काही प्रतिस्पर्धी नव्यानं तयार झालेले ते आणि काँग्रेसमधले त्यांचे प्रतिस्पर्धी या दोघांनीही शह दिलेला होता. त्यामुळे झालं काय की ज्या वेळेला अण्णासाहेब डांगे आणि चिमणभाऊ डांगे वगैरेंनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तेव्हाच पृथ्वीराज पाटील भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या. आणि परंतु डांगे यांचा प्रवेश झाला, परंतु पृथ्वीराज पाटील यांचा प्रवेश पुन्हा एकदा लांबणीवर पडला. त्यावेळेला पडद्याआड नेमक्या कोणत्या हालचाली झाल्या, त्या नेमक्या कुणी केल्या हे अधिकृतपणे काही बाहेर आलेले नाही. अर्थात चर्चा सगळीकडे चालू आहे. कुणी प्रयत्न केले, कुणी मुख्यमंत्र्यांना फोन केले, कुणी मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन फिल्डिंग लावली की पृथ्वीराज पाटील यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश देऊ नये वगैरे, हे सगळ्यांना माहीत आहे. परंतु आता मात्र पृथ्वीराज पाटील हे काही असे गप्प बसणाऱ्यांपैकी नव्हते. काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा गेली 10-12 वर्ष ते झगडतच आलेले आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांनी भारतीय जनता पक्षात आपण प्रवेश करायचा आहे हे निश्चित ठरवलेलं होतं. मग त्यासाठीचं जे तंत्र आहे आणि त्यासाठीचा जो मंत्र आहे तो त्यांना चांगला माहीत आहे. कारण काँग्रेस पक्षामध्ये ते चांगले तावून सुलाखून तयार झालेले आहेत. सांगलीपासून मुंबईपर्यंत आणि मुंबईपासून दिल्लीपर्यंत कसं संधान बांधायचं असतं ह्याची त्यांना चांगली माहिती आहे. त्यामुळं त्यांनी थेट नूतन प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे रवींद्रदादा चव्हाण यांच्याबरोबरच संपर्क साधला. त्याच वेळेला त्यांनी ग्रामीण विकास मंत्री महायुती सरकारमधले जयकुमार गोरे यांच्याबरोबरही संपर्क साधला. आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबरोबरही त्यांच्या बैठका झाल्या. त्यामुळे साहजिकच त्यांनी एक वातावरण तयार केलेलं होतं. अर्थात त्यांना भारतीय जनता पक्षात त्यांनी प्रवेश करू नये याकरता सुद्धा एक फळी जोरदारपणे काम करत होती, फिल्डिंग लावत होती. परंतु त्यांना दाद देणाऱ्यांपैकी पृथ्वीराज पाटील नाहीत. आपल्याला माहीत असेल की विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला 2019 मध्ये त्यांनी पहिल्यांदा सांगलीतनं निवडणूक लढवली. त्यावेळेला त्यांना उमेदवारी तशी सहजासहजी मिळाली, त्यांनी लढतही जोरात दिली. परंतु 2024च्या निवडणुकीत म्हणजे 8 ते 9 महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मात्र त्यांना उमेदवारी सहजासहजी मिळाली नाही. त्यांना त्यासाठी खूप मोठी मेहनत घ्यावी लागली. कारण जयश्री वहिनी पाटील यांनी सांगलीतून उमेदवारी मागितलेली होती आणि त्यामुळं फार मोठी टसल उमेदवारीसाठी होणार अशी स्पष्ट चिन्ह दिसत होती आणि त्याप्रमाणे झालं. काँग्रेसमधला एक गट पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी मिळू नये यासाठी अगदी मुंबई दिल्लीपर्यंत सुद्धा कार्यरत होता. साहजिकच पृथ्वीराज पाटील यांना खूप मेहनत घ्यावी लागली. दिल्लीपर्यंत त्यांनी फिल्डिंग लावली आणि अगदी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यापर्यंत त्यांनी फिल्डिंग लावलेली होती आणि अखेर त्यांनी उमेदवारी मिळवली. त्यांनी जी उमेदवारी काँग्रेस पक्षाची मिळवली हा फार मोठा धक्का काँग्रेसमधल्याच प्रस्थापित गटाला होता. कारण आपल्या लक्षात असेल की जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा महाविकास आघाडीतर्फे ही जागा काँग्रेस पक्षाला सुटावी महाविकास आघाडीमध्ये आणि ती उमेदवारी विशाल पाटील आत्ता जे अपक्ष खासदार आहेत त्यांना मिळावी अशी खटपट त्यावेळेला जोरदारपणे झालेली होती. त्यासाठी स्वतः विशालदादा पाटील यांनी प्रयत्न केले ते आणि काँग्रेसमधल्या एका प्रस्थापित गटानं खूप प्रयत्न केले ते. परंतु विशालदादा पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही. त्याऐवजी ही जागाच शिवसेनेकडे गेली आणि विशाल पाटील यांना बंडखोरी करायची वेळ आली. त्या तुलनेमध्ये पृथ्वीराज पाटील यांनी जयश्री वहिनी पाटील ह्या उमेदवारी मागत असताना सुद्धा
उमेदवारी दिल्लीतून थेट किंवा मुंबईतून थेट मिळवून आणली, हा प्रस्थापित गटाला फार मोठा धक्का होता. त्यामुळं ही सगळी जी कसरत करावी लागती किंवा ही जी लढाई करावी लागती, ही पृथ्वीराज पाटील यांना नवीन नाही. त्यामुळं भारतीय जनता पक्षात सुद्धा आपल्या विरोधात कोण आहे आतमध्ये, आपण प्रवेश करण्याच्या संदर्भामध्ये किंवा आपल्याला प्रवेश करण्यासाठी कोण विरोध करतोय ह्याचा त्यांना अंदाज केव्हापासूनच आलेला होता. म्हणून त्यांनी थेट रवींद्रदादा चव्हाण यांच्याबरोबरच संपर्क साधला, संधान बांधलं आणि अखेर सोमवारी त्यांच्या घरी स्वतः रवींद्रदादा चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जयकुमार गोरे आणि भारतीय जनता पक्षाचे अन्य सर्व नेते प्रीतिभोजनासाठी उपस्थित होते. आपल्याला माहित आहे, काँग्रेसच्या एकूण संस्कृतीमध्ये डिनर डिप्लोमसी किंवा प्रीतिभोजन हा फार मोठा महत्त्वाचा भाग असतो. जेव्हा दोन गटांना एकत्र आणायचं असतं किंवा दोन गटामध्ये मनोमिलन घडवून आणायचं, तेव्हा सहजासहजी असं नुसत्या टेबलवर बसून त्यांचे मनोमिलन करण्यावरती काँग्रेस पक्षाच्या एकूण आतापर्यंतच्या परंपरेमध्ये ते बसत नाही. त्याऐवजी प्रीतिभोजन केलं जातं आणि त्यामधून मग मतभेद एकमेकाचे मिटवले जातात. अर्थात पृथ्वीराज पाटील आणि अन्य सर्वांनी काल जी भाषणं केली पृथ्वीराज पाटील यांच्या घरी, त्यावरनं त्यांच्यामध्ये काही मतभेद होते असं निदान वरकरणी तरी दिसलं नाही. पृथ्वीराज पाटील यांना प्रवेश द्यायचा असं जवळजवळ निश्चितच झालेलं होतं, असं स्वतः रवींद्रदादा चव्हाण यांच्या भाषणातून सुद्धा दिसलं, तसंच चंद्रकांतदादा पाटील यांच्या भाषणातून सुद्धा दिसून आलं. याचा अर्थ असा की भारतीय जनता पक्षामध्ये जे पृथ्वीराज पाटील यांनी प्रवेश करू नये म्हणून जे फिल्डिंग लावत होते त्यांनी जोरदारपणे शह दिलेला आहे. पदार्पणातच त्यांनी हा शह दिलेला आहे. काँग्रेस पक्षामध्ये त्यांचे वडीलही काँग्रेस पक्षामध्ये अनेक वर्ष काम करत होते. मोठे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुद्धा स्वर्गीय गुलाबरावजी पाटील यांनी काम केलं. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे मोठे नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज्यसभेमध्ये सुद्धा ते खासदार होते. त्यामुळे पृथ्वीराज पाटील हे सुद्धा पहिल्यापासून काँग्रेसमध्ये काम करत होते. परंतु काँग्रेसमध्ये इतकी वर्ष काम केल्यानंतर सुद्धा त्यांनी जे कौशल्य आत्मसात केलेलं आहे, म्हणजे एकूण किती गटबाजी होऊ दे, किती आपल्या विरोधात फिल्डिंग लागली तरी सुद्धा हरकत नाही, पण बरोबर त्यातून मार्ग कसा काढायचा हे पाटील हे चांगले जाणून आहेत. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की ज्या भारतीय जनता पक्षात त्यांनी अद्याप कधीच प्रवेश केलेला नाही आणि जो भारतीय जनता पक्ष, त्याची यंत्रणा, त्यातले वरिष्ठांचे एकूण सगळे काय म्हणू आपण व्यवस्था, याची त्यांना फारशी माहिती नाही, त्या यंत्रणेमध्ये सुद्धा त्यांनी तेवढ्याच खुबीनं आणि कौशल्यानं ही यंत्रणा आपली कनेक्शन बरोबर त्यामध्ये जुळवलं, आपली यंत्रणा सगळी राबवली आणि आता ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत. राजकारणामध्ये बघा किती बदल घडतो. काही वर्षाभरापूर्वी आपण म्हणू किंवा त्याच्यापूर्वी गेले 10 वर्ष जवळजवळ भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षातलं महाराष्ट्रातलं सरकार, केंद्रातलं सरकार याच्या विरुद्ध सातत्यानं आंदोलन करणारे, काँग्रेस पक्षाला सतत रस्त्यावर उतरून आंदोलनाला प्रवृत्त करणारे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशाच्या नेतृत्वाचं, ते ज्या पद्धतीनं नेतृत्व देशाचं करतायत त्याचं कौतुक केलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तबगारीचंही त्यांनी कौतुक केलं. राजकारणामध्ये किती बदल, किती झटकन घडतो याचं हे एक अत्यंत चांगलं उदाहरण आहे. पृथ्वीराज पाटील आता रितसर भारतीय जनता पक्षात प्रवेश करतायत. कुठल्याही कामासाठी, मगाशी मी पक्षाच्या बाबतीत सांगितलं, पक्षामध्ये सुद्धा कसं संधान बांधायचं किंवा आपली जागा कशी निर्माण करायची पक्षाच्या प्रदेश मधल्या वर्तुळामध्ये, दिल्लीतल्या वर्तुळामध्ये, ह्याचं अतिशय उत्तम ज्ञान असलेले नेते म्हणून पृथ्वीराज पाटील ओळखले जातात. भारतीय जनता पक्षात सुद्धा ते त्याच तडफेनं आणि त्याच कर्तबगारीनं काम करतील असं त्यांच्या समर्थकांना वाटतं. कालचं त्यांचं भाषण म्हणजे प्रवेशाच्या तो जो प्रीतिभोजन झालं त्यावेळचं भाषण त्यांचं सुद्धा अतिशय आत्मविश्वासपूर्ण होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि असं जो त्यांच्यावर आरोप होत होता की ते स्वतःच मागे लागलेत भारतीय जनता पक्षातल्या प्रवेशासाठी, तसं ते नाही असं जणू काही त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला. हे सुद्धा त्यांच्या एकूण राजकीय कौशल्याचा फार मोठा भाग आहे. पाहूया आता काय होतंय ते. पृथ्वीराज पाटील यांनी भारतीय जनता पक्षात तर प्रवेश केला. आता भारतीय जनता पक्षात एवढी गर्दी झाली आहे की स्टेजवर सुद्धा आता जागा मिळत नाही. पूर्वी काँग्रेस पक्षाची किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अशी अवस्था असायची की स्टेजवर खुर्च्या लावून, अनेक खुर्च्या लावल्यानंतर सुद्धा जागा राहायची नाही. आज भारतीय जनता पक्षाची तशीच अवस्था सांगली जिल्ह्यात तरी आता झालेली आहे. बाहेरच्या जिल्ह्यात त्याच पद्धतीची हालचाली सगळ्या सुरू आहेत. पाहूया आता नेमकं काय होतंय. पृथ्वीराज पाटील नेमकं आता भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर काय करणार,
सत्ता आहे भारतीय जनता पक्षाकडं आणि सत्तेपासून कसं काम करून घ्यायचं याचं त्यांना चांगलं कसं माहीत आहे. पृथ्वीराज पाटील यांना 2-2.5 वर्षाच्या सत्तेच्या काळात सुद्धा त्यांनी बरीच कामं मंजूर करून आणलेली होती. पाहूया आता ही स्पर्धा सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये जोरदारपणे सुरू होणार आहे. त्या स्पर्धेमध्ये आता पाटील कसं काम करतात हे आपल्याला लवकरच दिसेल. या सगळ्या पक्षप्रवेश आणि त्या संदर्भातल्या सगळ्या घडामोडी याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपण आवर्जून आमच्या रागरंग.com या यूट्यूब वाहिनीला शेअर करा, आपल्या कमेंट्स पाठवा आणि त्याचबरोबर आमचं हे चॅनल जे आहे ते आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.